डोंबिवली स्टेशन परिसरात शॉर्मा गाडी चालवणाऱ्या तरुणीवर केडीएमसीने केलेल्या कारवाई विरोधात तिने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत न्यायाची मागणी केली होती। त्याची मनसेने दखल घेतली आहे आणि त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले असून मराठी तरुणीचा खाद्यपदार्थाचा स्टॉल हटवल्याने या तरुणीच्या न्यायासाठी अविनाश जाधव स्वतः डोंबिवलीत गेले होते। मात्र याला 2 दिवसांचा कालावधी उलटूनही अद्यापही या तरुणीला स्टॉल मिळालेला नाहीये। त्यामुळे मनसेने दिलेलं आश्वासन हवेतच विरलं का असा सवाल आता उपस्थित होतोय। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूयात। एक डोंबिवलीतील तरुणी एकता सावंत नावाची तरुणी तिने एक ट्विट राज साहेबांना पाठवलं। त्यात असं लिहिलं होतं की मी मराठी आहे, मी महाराष्ट्रातलीच आहे, मी माझं शॉर्मा विकून हातगाडी लावून माझं पोट भरते, माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते, परंतु मला महानगरपालिका वारंवार माझ्यावरती कारवाई करतात। बाकीचे सर्वांचे स्टॉल आहेत तसे असतात, परंतु माझ्यावरच कारवाई करते असं एक ट्विट केलं होतं। त्यानंतर राज ठाकरे यांनी त्वरित अविनाश जाधव यांना फोन करून डोंबिवलीला पाठवलं। अविनाश जाधव डोंबिवलीला आले आणि त्या तरुणीबरोबर त्यांनी संवाद साधला आणि त्या तरुणीला विचारलं काय प्रॉब्लेम आहे। तर तरुणी सर्व प्रॉब्लेम सांगितला, समजावून सांगितलं। त्यानंतर अविनाश जाधवांनी सांगितलं की तू उद्या इथंच स्टॉल लाव, आयुक्तांशी राजसाहेब बोलून घेतील। आता आपण बघू शकता ती जागा हीच आहे। याच ठिकाणी ती तरुणी आपला स्टॉल लावत होती, शॉर्माचा स्टॉल लावत होती, परंतु ज्या दिवशी तिचा स्टॉल उचलला त्या दिवशीपासून आजपर्यंत तिचा स्टॉल लागला नाही। अविनाश जाधवांनी सांगितलं की ते उद्या लाव, परंतु उद्या लाव सांगितलं असताना सुद्धा नाही लावला त्यांनी। काय त्याचं कारण काय? बाकीचे सगळे स्टॉल हे लागलेले आहेत, आपण बघू शकता हे सगळे स्टॉल लागलेले आहेत, परंतु त्याच एका तरुणीचा स्टॉल लागला नाही। त्याचं नेमकं कारण काय अद्याप समजलं नाहीये की इथे मराठी माणसाला कामधंदा करण्यास मनाई आहे का? महानगरपालिका एकतर्फी का कारवाई करते? मराठी जे माणसं आहेत, महिला आहेत जे पोट भरून खातात त्यांच्यावर कारवाई होते, बाकी हिंदी भाषिक लोकांवरती कारवाई होत नाहीये असं का? आज त्या तरुणींनी एकता सावंतनी तिला सांगून सुद्धा तिने स्टॉल नाही लावलं, म्हणजे तिच्यावरती कुणाचा प्रेशर आहे? कुणी तिला सांगितलं इथं लावायचं नाही? याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।